राम राम मित्रांनो, आज आपली गाडी चालली 15 तास आणि आपली इन्कम झाली 9,800 रुपये. पहा ती कशी झाली. तर मित्रांनो, आपण करत आहे दुपारी कामाला सुरुवात. आता पडली आपल्याला भोसरीची ट्रिप आणि ती ट्रिप घेतली आपण मीटरप्रमाणे. बसलो मग गाडीमध्ये, बाप्पाचे दर्शन घेतले आणि निघालो कस्टमरच्या लोकेशनला. थोडं समोर गेलो आणि लागली ना बाई ट्रॅफिक. कसं बसं ट्रॅफिक पार करून पुढे आलो आणि हे बघा, भाऊने तर पूर्ण रस्ता ब्लॉक करून टाकलाय. काय बोलायचं राव यांना आता. हे पार केलं आणि पोहोचलो कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरला पिकअप केलं आणि निघालो जाधववाडी डॅमचे लोकेशन. पहा किती मस्त झालं आहे. हे दृश्य पाहून निघालो आम्ही भोसरीच्या दिशेने आणि पोहोचलो डायरेक्ट भोसरीले. तिथे कस्टमरला ड्रॉप केले आणि थांबलो तिथेच ट्रिपची वाट पाहत. पण आपण त्या सरांना घेऊन गेलो होतो, ते सर लगेच बाहेर आले. सर म्हणाले, चिखलीला सोडता का? मी म्हटलं, सोडतो ना सर, आपण काय सोडासाठीच बसलो आहे. पण सर म्हणाले की पहिले आपण तर चहा घेऊ. मी म्हटलं की चला की सर, मला पण तेच पाहिजे. चहा तर आपली एनर्जी ड्रिंक आहे सर, चला. चहा पिता पिता तर आमच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या आणि सर काय आपल्याच गावाकडचे निघाले. सरांशी गप्पा मारून मस्त वाटलं. चहा पिला आणि निघालो चिखलीच्या दिशेने. मग काय आलो चिखलीला, सरच्या लोकेशनला. सरला ड्रॉप केले आणि सर जवळून घेतले मीटरप्रमाणे पैसे आणि सर गेले त्यांच्या कामाला आणि आपण चला आपल्या कामाला. मग केलं परत ओला उबेर चालू आणि पडली तळेगाव दाभाडेची ट्रिप. मग काय केलं पिकअप आणि निघालो तळेगाव दाभाडेला. थोडं पुढे आलो आणि हे बघा, रस्त्यामध्येच बाळू मामाच्या मेंढ्यांचे दर्शन झाले. दर्शन घेऊन थेट आपण तळेगाव टोल नाक्यावर पोहोचलो. टोल नाक्यावर तर खूप जाम लागले होते यार आज. कसं तरी टोल पार केलं आणि पोहोचलो तळेगावला. कस्टमरला ड्रॉप केलं आणि आलो CNG पंपवर. लाईन तर खूप मोठी होती, पण त्याला आपण काही करू शकत नाही. आपल्याला थांबावंच लागेल, नाहीतर CNG नाही भेटणार. आला नंबर आणि भरली CNG. तिथून आलो थेट नवला कुंभरेला. नवला कुंभरेहून पडली आपल्याला थेट तातवडेची ट्रिप. ती पण ट्रिप आपण मीटरप्रमाणेच घेतली होती. गेलो कस्टमरच्या लोकेशनला. हे बघा, या कंपनीतून पिकअप होतं आपल्याला. कस्टमरला पिकअप केलं आणि निघालो तातवडेला. जाता जाता रस्त्यामध्येच आपल्याला आला एक कॉल आणि त्यांना आपल्याला असं सांगितले की मुंबई एअरपोर्टवरून पिकअप आहे आणि आपण त्यांच्याकडून घेतले दोन्ही साईडचे पैसे आणि ट्रिप केली कन्फर्म. आणि कॉलवर बोलता बोलता पोहोचलो आपण थेट तातवडेला. कस्टमरला ड्रॉप केले आणि निघालो मुंबईच्या दिशेने. जाता जाता रावेतला भरले मुंबईचे सीट. कसं आहे, खाली जाण्यापेक्षा मुंबई सीट भरले की आपलं CNG खर्च निघून जातोय. आणि लागलो मुंबई एक्सप्रेसला. समोर आला आणि लागला तळेगावचा टोल नाका. मग काय टोलवाल्यांनी काटले 240 रुपये आणि केलं दांडकळवर. मग तिथून आलो आपण थेट घाटात. घाटात बघतो तर आज पहिल्यांदा घाट पूर्ण खाली खाली. आणि मग काय आलो सन 60च्या स्पीडने, कारण घाटात 60च्या वर स्पीड गेला की 2000चा फाईन बसतो. त्यामुळे आपला 60च्या स्पीडनेच चला. घाट पार केला आणि पोहोचलो खालापूरच्या टोल नाक्यावर. तिथे पण 80 रुपये कट केले आणि झालं दांडकळवर आणि आलो पुढे. आणि मुंबईमध्ये आलो आणि ट्रॅफिक लागणार नाही असं कधी होणारच नाही. आणि ट्रॅफिक पार केलं आणि समोर आपण भरलेले सीट सोडून दिलीत, कारण त्यांचा स्टॉप तिथेच होता. तिथून थेट आलो मुंबई एअरपोर्टला. टाकली गाडी पार्किंगला. पार्किंगमध्ये आलो आणि गाडी लावायलाच जागा नाही, पूर्ण पार्किंग फुल होती. मग काय केली कशी तरी एका कोपऱ्यात गाडी पार्क आणि आलो आपल्या कस्टमरला पिकअप करायला आतमध्ये पिकअप पॉइंटला. आणि आतमध्ये आल्यावर किती मस्त नजारा आहे. आता मला हे नाव घेऊन इथे थांबणे होते, कारण आपले कस्टमर होते कोरियन आणि ते इथे येणार होते. मग काय आले आपले कस्टमर, केलं त्यांना पिकअप आणि निघालो एअरपोर्टच्या बाहेर. मग केली मुंबई पार आणि लागलो एक्सप्रेसला सन 80च्या स्पीडने, कारण आपली गाडी 80च्या स्पीडच्या वर जात नाही, कारण आपली गाडी हाय स्पीड लॉक. आणि आपण आलो आपल्या पहिल्या बोगद्यात. कसा आहे बोगद्याचा नजारा. बोगदा झाला पार आणि आपण आलो खोपोलीच्या CNG पंपवर, कारण आपली CNG संपली होती. लागलो CNGच्या लाईन. आपल्या पुढे होते 5 गाड्या. आला आपला नंबर आणि भरली आपण CNG. आता तर आपण CNG तर भरले आणि पण आपली एनर्जी सध्या लो झाली होती. म्हटलं आता आपल्याला पण थोडी एनर्जी आली पाहिजे, त्यासाठी काहीतरी घ्यावं लागेल. मग काय उतरलो गाडीच्या खाली आणि घेतले आपले रेड बुल.
आणि लागलो लोणावळ्याच्या घाटात. अर्धा घाट तर मस्त खाली होता आणि पुढे लागली ना ट्रॅफिक. म्हटलं आता ट्रॅफिक पार करायची म्हटल्यावर आपल्याला तर एनर्जीची गरज होती. मग काय काढली आपली एनर्जी ड्रिंक रेडबुल. कसली आपली एनर्जी ड्रिंक. ट्रॅफिक मध्येच आपण हळूहळू आपली एनर्जी ड्रिंक पिऊन घेतली. आता कसं बरं वाटत होतं. मग काय घेतली सनसन ट्रॅफिक पार करून आणि पोहोचलो थेट तळेगावच्या टोल नाक्याला. टोल नाका पार केला आणि सोरला एक्सप्रेस हायवे, कारण आपला ड्रॉप होता तळेगाव दाभाडेला. सुनसाम रस्ता पार करून आपण थेट पोहोचलो कस्टमरच्या लोकेशनला आणि केलं कस्टमरला ड्रॉप आणि आपण निघालो नवला कुंभरेला, कारण आपल्याला होती तिथून एक प्रायव्हेट ट्रिप. पोहोचलो त्यांच्या लोकेशनला आणि निघालो पुणे रेल्वे स्टेशनला. मग काय थेट आलो आपण पुणे रेल्वे स्टेशनला. कशी दिसती पहा आपली लक्ष्मी. आणि हे होते आपले कस्टमर. त्यांना केला आपण ड्रॉप आणि केलं आपण ओला उबेर चालू. तिथून पडली आपल्याला निगडीची ट्रिप. मग काय कस्टमरला केलं पिकअप आणि सोडले निगडीला आणि निगडीहून पडली आपल्याला तळेगाव दाभाडेची ट्रिप. म्हटलं चांगलं झालं घराकडची ट्रिप भेटली. घेतली ट्रिप आणि केलं कस्टमरला पिकअप आणि निघालो तळेगाव दाभाडेला. कस्टमरला सोडलं तळेगाव दाभाडेला आणि आलो सीएनजी पंपवर. सीएनजी भरली आणि निघालो थेट घरी. आज आपली लगातार गाडी चालली होती 15 तास आणि आपली इन्कम झाली होती 9,800 रुपये. आज तर खूप भारी वाटलंय एवढी इन्कम बघून.